शासकीय महामंडळ तोट्यात असल्याचं आकडेवारीतून समोर। राज्यातील तब्बल 43% महामंडळ तोट्यात, तर 9% महामंडळ ना नफा ना तोट्यात सुरू। 41 मंडळांना 50,000 कोटींपेक्षा अधिक तोटा। ठाण्यातील मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी पूर्ण। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत चाचणी। वर्षभरात सर्व टप्पे पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नूतनीकरण केलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या इमारतीचं उद्घाटन। माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन। राज ठाकरेंसह मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सोबतच MCA पदाधिकाऱ्यांची हजेरी। दसऱ्याला शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर प्रदर्शित। ठाकरे हा ब्रँड नाही, विचार आहे। ठाकरे ब्रँडबाबत मनसे नेते संदीप देशपांडेंची एक पोस्ट। तुमचा व्यापारी ब्रँड संपणार, पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही। देशपांडेंचा भाजपला टोला। खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त। आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ। प्रोटोकॉल व्यतिरिक्त जादा पोलीस बंदोबस्त तैनात। पाकिस्तानी क्रिकेटर साहिबजादा फरहानचं मिसाईल सेलिब्रेशन वादात। पहलगाम हल्ल्याची आठवण करून देत संजय राऊत यांची मोदी सरकार आणि BCCI वर टीका। धनंजय मुंडेंनी पुन्हा व्यक्त केली मंत्रिपदाची इच्छा। चुकलो तर कान धरा, पण रिकामं ठेवू नका। मुंडेंची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना भावनिक साद, तर OBC आरक्षणाचं काम करा, भुजबळांचं आवाहन। मराठा आरक्षण GR विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार। मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुलभ, तांत्रिक कारणांमुळे सुनावणीस नकार। जालन्यातील धनगर उपोषणाचा आज 6वा दिवस। धनगरांचा एसटीत समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडेंचं आमरण उपोषण। आंदोलनाला पाठिंबा वाढला। जालन्यात OBC आंदोलक नवनाथ वाघमारेंची गाडी अज्ञातांनी पेटवली। जरांगे समर्थकांनी गाडी पेटवल्याचा नवनाथ वाघमारेंचा आरोप। गुन्हा दाखल करण्याची ही मागणी। आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात। देवीच्या स्वागतासाठी मंडप सजलं। मंदिरांमध्ये भक्तांची दर्शनासाठी गर्दी।